आरक्षणाच्या संदर्भातलं जे अहवाल होते ते अहवाल सुद्धा आता तुम्ही स्वीकारताय आणि समितीची बैठक सुद्धा होती. मात्र जरांगे पाटीलांनी आरोप केलाय थेट अमित शहाच्या होते त्यांनी आता या भानगडीत पडू नये असं आहे की त्यांना काय आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या, पण मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाखपेक्षा जास्त मराठा उद्योजक आम्ही तयार करून दाखवले. सारथीच्या माध्यमातून IAS, IPS, MPSCतले विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी करून दाखवले. मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाकरता हॉस्टेलच्या व्यवस्था असतील, जिथे हॉस्टेल मिळालं नाही त्या ठिकाणी भत्त्याच्या व्यवस्था असतील, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि 10% आरक्षण देखील आम्ही दिलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांचा कुणबी दाखला मिळतो त्यांना त्या ठिकाणी कुणबी म्हणून देखील आरक्षण हे आम्ही देतो आहोत.